धन्य धन्य शहाजी सूत धन्य धन्य शहाजी सूत, धन्य धन्य शहाजी सूत. दख्खन मुलखात पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यात तुपाची वात उजळली, आकाशी वीज कडाडली, दचकून जागी झाली दिल्ली. जिजाऊस पुत्र प्राप्ती झाली हाजी जी जी, जिजाऊस पुत्र प्राप्ती झाली हाजी जी जी. मुद्दाम सुरुवात शिवनेरी पासून करतो, कारण ज्या दुर्गाने शिवबा नावाच्या वादळाचा हिंदू पदपादशाचं पहिलं पाऊल आपल्या अंगावर झेललंय, तो मी म्हणे नशीबवान दुर्गा आहे शिवनेरी. याच दुर्गाच्या तटबंदीनं शिवबा नावाच्या वादळाची पहिली साथ ऐकलेली आहे आणि सांगितलं त्या तटबंदीनं, राजा पण मूल आहात, रडणं स्वभाव आहे, पण जे रडायचंय ते आत्ताच रडून घ्या, कारण इथून पुढे तुम्हाला रडायचं नाही लढायचंय. असा हा आई शिवाईचा वास असलेला भाग्यशाली दुर्ग आहे शिवनेरी. साल 1672 साल 1672 साल 1672 मुघलांचा केला गांगार, मुघलांचा केला गांगार. झुंजार मराठे वीर गड सालेर जी जी जी, गड सालेर जी जी जी, गड सालेर जी जी जी. तुमच्या युनेस्कोच्या यादीतला दुसरा गड आहे. मोरोपंत पिंगळे, सरसेनापती प्रतापराव गुजर, यसाजी कंका अशा मातब्बर मंडळींच्या नेतृत्वाखाली गड ताब्यात आलेला आहे. 1672 साली ही लढाई झाली, शौर्याची शर्त झाली, मराठ्यांनी लढाई जिंकली. पण मराठ्यांचा एक उमदा वीर, राजांचा लाडका जिवलग सूर्याजी काकडे मात्र या लढाईत दारातीर्थी पडला. महाराजांना बातमी कळाली. महाराज हळहळून बोलले, माझा सूर्यराव म्हणजे जसा काही महाभारतातला कर्ण होता, स्वराज्य असंच नाही मिळालं पोरांनो. सूर्याजी सारख्या कैक वीरांच्या रक्तावर पोचलेलं हे स्वराज्य, याची जाणीव असू द्या. पुढचा किल्ला असेल लोहगड पुढचा किल्ला असेल लोहगड, पुढचा किल्ला असेल लोहगड. बहु उंच अति अवघड, स्वराज्याची तिजोरी म्हणायचं बरं का या किल्ल्याला. पुरंदरच्या तहात महाराजांना जे 23 किल्ले द्यावे लागले त्यातलाच हा एक किल्ला आहे. पण हा किल्ला स्वराज्यात आणला नेतो जी पालकर वीर, लढाईचा घेतला भार. धाडीवाला मुघल फौजदार केला गपगार जी जी जी, केला गपगार जी जी जी. आणि असं हे नेताजी पालकर ज्यांनी लोहगड परत स्वराज्यात आणला. पोरांनो, त्यांना प्रति शिवाजी म्हणून पण ओळखलं जायचं बरं का. ख्यातीवरनु राजगडाची ख्यातीवरनु राजगडाची, ख्यातीवरनु राजगडाची, थोरल्या वडाची उंच माडाची. स्वराज्याची राजधानी पहिली, स्वराज्याची मूस तिथं घडली. कापसात ठिणगी जशी पडली हाजी जी जी, कापसात ठिणगी जशी पडली हाजी जी जी. कापसात ठिणगी पडल्यावर जसा क्षणार्धात आगीचा भडका उठून जातो, तसाच राजांच्या स्वराज्याच्या कल्पनेला जाज्वल्यता देणारा गड आहे हा. मुरुंबदेव नावाने ओळखला जायचा पूर्वी. स्वतः शिवरायांनी हा गड ताब्यात घेण्यासाठी मोहिमेचं नेतृत्व केलंय. यसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे आणि शिळीमकर देशमुखांसारखी मातब्बर मंडळी आघाडीवर होती. महाराजांचा अतिशय लाडका किल्ला आहे. बरेच वर्ष स्वराज्याची राजधानी देखील राहिलेला आहे. पण पुढे स्वराज्याची राजधानी हल्ली तो या यादीतला पुढचा किल्ला आहे. ख्याती ऐका महादुर्गाची ख्याती ऐका महादुर्गाची.
रायगडाची कोकणी वस्य दाटवणी स्वराज्याची दुसरी राजधानी शोभेचा कातळात मनी साऱ्या दुर्गांचा शोभेधनी हाजी जी जी साऱ्या दुर्गांचा शोभेधनी हाजी जी जी. अहो या गडाबद्दल काय बोलायचं. हिंदू धर्मात जन्माला आलेले आहात. एक वेळ या जन्मात काशी मथुरा नाही करता आली तर करू नका, पण या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर रायगडला जाऊन तिथली माती कपाळाला लावले वाचून राहू नका. अरे हा रायगड म्हणजे हिरोजी इंदलकरांच्या कल्पनेतून साकारलेला पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. पुढचा किल्ला प्रतापगड आहे. प्रतापगड पुढचा किल्ला प्रतापगड जावळीच्या खोऱ्या अवघड दिवसा होई काळोखनी बीड दाटवन राईचा फड अफजल्याचं पुरलं तिथं मड जी 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 पुरलं तिथं मड जी जी जी. हा प्रतापगड म्हणजे स्वराज्य किती मोठी संकट झेलून मोठं झालंय याची साक्ष देणारा जिवंत व्रतस्थ साधू आहे. स्वराज्यात आला अफजल देवळांची केली कत्तल देवळ पाडत धर्मनास्वत अफजल याच प्रतापगडाच्या पायथ्याशी आलाय. आणि मग छत्रपती शिवाजी शहाजी भोसले नावाच्या नृसिंहान त्याला याच जावळीच्या मातीत टाराटारा फाडून या 32 दाताच्या बोकडाचा बळी भवानीच्या पायावर अर्पण केला. असा हा शिवरायांच्या प्रतापाची साक्ष देणारा प्रतापगड. पाण्यात शुभा उतरला आहे पाण्यात शुभा उतरला सिंधुदुर्ग बांधून पुरा केला. शिवबान स्वतः लढा दिला विजयदुर्ग हस्तगत केला. स्वर्णदुर्ग घेतला समयाला गोऱ्यांना पुढं चोप दिला. खांदेरी स्वराज्यात आला आंग्र्यांच्या सोबतीनं राजा दर्याधनी झाला जी 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 दर्याधनी झाला जी जी जी. जमिनीवरचा शिवरायांचा दबदबा निर्विवाद होता, पण समुद्राच्या मार्गाने आता जशा होतात तशाच कागाळ्या तेव्हा सुद्धा होत होत्या. आणि मग आता या समुद्रावरही आपला वकूफ असला पाहिजे हे दूरदृष्टीच्या शिवरायांनी जाणलं होतं. आणि त्यातूनच सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी सुवर्णदुर्ग सहित इतर समुद्री किल्ले आग्र्यांच्या वटहुकुमावर चालणार हे जिते जागते गडरूपी शिलेदार स्वराज्यात आले. आता शेवटचे 2 किल्ले राहिलेले आणि त्यातला एक आहे पन्हाळा. शिलाहाराने गड बांधला आहे शिलाहाराने गड बांधला सह्याद्रीचा चिरा सांधला. 12व्या शतकात शिलाहारांच्या राजवटीत बांधलेला गड आहे हा. मग पुढे यादव बहमनी आणि त्यानंतर आदिलशहाच्या ताब्यात गेला. आणि पुढे जेव्हा महाराजांनी अफजल्याला फाडून प्रतापगडावर महाप्रताप केला त्यानंतरच्या मोहिमेत घेतल्या गेलेल्या गडांमधला हा एक गड आहे. किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व दांडगं आहे. ऐकून वाचून माहिती असेल. सिद्धी जोहरने दिलेल्या वेड्यात महाराज याच गडात अडकून पडले होते, पण महाराजांच्या वाघांनी तो वेढा फोडला आणि महाराजांना बाहेर काढलं. कसं म्हणाल. बाजींनी चंग बांधल सोबतीला 300 बांधल गजपूर झाली दंगल घनघोर युद्ध रंगल गजपूर पावन झालं जी 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 पावन झालं जी जी जी. महाराज विशाळगडी पोहोचले, पण इकडं बांधलांची 300 जणांची ताज्या दमाची कुमक बाजींसहित स्वराज्याच्या कामी आली आणि त्यांच्या रक्तानं पावन झाली म्हणून गजापूरची खिंड पुढं पावन खिंड झाली. साऱ्या दुर्गात गड इथं मी असे निराळा गड असे निराळा करवीर नगरी उंच डोंगरी शोभे पन्हाळा जी जी रे जी रे जी 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 रे जी रे जी हे जी 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 जी. एक दुर्ग 3 डोंगर आहे एक दुर्ग 3 डोंगर
जिंजी असे सज्ज पुरेपूर इकडे झाले आपले फितूर शंभूराजाची झाली धराधर झाली धराधर जी 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 झाली धराधर जी 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 1689 साल आणि स्वराज्यातल्या काही फितुरांमुळे राजा संभाजी औरंग्याच्या हाती लागले आणि दुर्दैवानं व्हायला नको तेच झालं. स्वराज्याची जबाबदारी तदनंतर राजाराम महाराजांवरती येऊन पडली. रायगडी राजाराम महाराज त्यानंतर असुरक्षित होते आणि मग 1690 ते 1698 औरंग्याच्या अनेक चाली उधळत या स्वराज्याचा धाकला धनी राजाराम महाराज याच जिंजीवरती सुरक्षित राहिलेला आहे. दुर्ग एकूण 12 दुर्ग एकूण 12 जगी असे त्यांचा दरारा सह्याद्रीच्या उंच डोंगरा जी 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 उंच डोंगरा जी 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 युनेस्कोच्या यादीत गडांचा समावेश झाला स्वतः लिहून भोसले शाहीर गातो पोड्याला जी जी रहे जी रहे जी 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 रहे जी रहे जी 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 रहे